नमस्कार. बंगालचं एकदाचं इलेक्शन सगळं पार पडलेलं आहे आणि आता एक्झिट पोल जो कोण काय मिळेल ते ठोकस जमे. म्हणजे कोण म्हणतो बंगाल में ममता दीदी को 135 सीट आएगी, बीजेपी का सुपड़ा साफ होगा. कुणीतरी एकट्यान ब्रह्मांड ढवळून त्याने शोध लावला की इस बार कांग्रेस की सत्ता आएगी, कांग्रेस को 140 सीट मिलेंगे. वा 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 वा, हे जगातलं आठवं आश्चर्य म्हटलं पाहिजे. आणि ते डिबेट करताना तो म्हणाला आप राहुल गांधी को समझ नहीं रहे, आपके समझ के परे है राहुल गांधी के विचार. मी म्हटलं बरोबर आहे. ही गोष्ट मी मान्यच करतो की राहुल गांधीला समजणं मला शक्य नाही. मी मोदींना समजू शकतो, कारण कशाला समजू शकत नाही राहुल गांधीला. राहुल गांधी स्वतःला कोण आहे तो त्याला माहीत नाही. तो स्वतःला समजत नाही. त्याला दुसरे लोक काय समजणार तुम्ही मला सांगा. त्याने एकदा स्वतः म्हटलं ना, आप जिस राहुल गांधी के देख रहे हो वो राहुल गांधी है ही नहीं. एक प्रत्यक्ष साक्षात दस्तूर खुद राहुल गांधीचे वाक्य आहेत. आप जिसे राहुल गांधी समझ रहे हो वो राहुल गांधी नहीं है. मैंने मार डाला. आप समझ नहीं रहे हो, ये राहुल गांधी नहीं है, वो राहुल गांधी मर गया. वा, असं जो जिवंत माणूस म्हणतो त्याला समजणं म्हणजे त्याला एकदम पॉवरफुल बुद्धी पाहिजे. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा आता वरती बसून आता ह्याला ब्रह्मदेवाने निर्माण केलाय का आणि कोणी त्याचा जो कोण आहे असं म्हणून ज्या देवाला आळवतात त्या देवाने याला निर्माण केलाय. तो देव सुद्धा आता कपाळावर हात मारून घेत असेल की मी काय म्हणून बनवलं, काय होता असं तू, काय झाला असं तू म्हणून. आता बंगालची दीदी आहे ना, ती आता मोदींना धमकी देते, मैं मोदी का तख्त हिला दूंगी, दिल्ली की सरकार मैं गिरा दूंगी असं म्हणायला लागला. मला एकटा म्हणा असं दीदी करू शकते. दीदी म्हटलं काही करू शकते ना. बोलाची कडी बोलाचा भात म्हणतात ना, प्रत्यक्ष कडी आणि भात असतच नाही, बोलाचीच कडी. तसं दिल्ली म्हटलं मोदी ना कशाला हो. दीदी म्हटलं ट्रम्पना हलवू शकते ना, नेतान्याहूला हलवू शकते. दीदी म्हटलं अख्खं ब्रह्मांड गदा हलवू शकते. नेतान्याहू, ट्रम्प आणि मोदी तर चिल्लर गोष्ट आहे. त्यामुळे बोलायला काय जातं. राहुल गांधी प्रत्येक वेळी म्हणतो ना, इस बार हम बीजेपी को उखाड़ के हमारी सत्ता लाएंगे. बोलायचं काय हरकत आहे. आणि हे तुम्ही एन्जॉय करा. हे दीदी, राहुल गांधी, केजरीवाल हे जे लोक आहेत ना, यांना मस्त तुम्ही एन्जॉय करा. सर्कशीमध्ये जोकर पाहिजे ना, तसे आहेत ते लोक. चलो.